चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत चमचमीत मसालेदार लौकीची भाजी। त्यासाठी मी एक मीडियम साईजची लौकी घेतली आहे। त्याला छान वॉश करून घेतले आणि त्याचे साल काढून घेतले आहे। आता याला छान आपण कट करून घ्या, छोट्या पीसेसमध्ये। छान एकदम छोटे पण नाही आणि एकदम मोठे पण नाही, छान याला आता बारीक कट करून घ्या। ह्या प्रकारे मी कट करून घ्या। आता याच्यामध्ये आपण काही बेसिक मसाले ॲड करून घ्या। 1 टीस्पून लाल मिर्च पावडर घालून घेतला, अर्धा टीस्पून हळदी पावडर आणि अर्धा टीस्पून मीठ। याला हाताच्या छायाने छान मिक्स करून घेऊया। मसाल्याची छान याला कोटिंग करून घेऊया। नंतर मी कढईमध्ये गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 ते 3 तेल घालून घेतलं आहे। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं। नंतर त्यामध्ये लौकी सोडून द्यायची। लौकी छान सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घेऊया। छान अशी नरम सॉफ्ट होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। त्याला छान आता मिक्स करून घेऊया। नंतर त्यावर झाकण झाकून छान आता 5 ते 10 मिनिट त्याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया। नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या, 2 ते 3 चम्मच धनिया घेतला आहे, 1 अद्रकचा तुकडा घेतला, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या। याला छान आता दरदरा पेस्ट करून घेतल्या। नंतर छोट्या साईजचे 2 टमाटर घेतल्या, टमाटरची छान प्युरी तयार करून घ्या। हे बघा, आपली लौकी ऑलमोस्ट झाली आहे। त्यानंतर कढईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल घालून घेतलं आहे। नंतर त्यामध्ये आपण जो मसाला बारीक करून ठेवला होता तो ॲड करून घेतला आहे। मसाला छान असा गोल्डन कलर येतपर्यंत परतून घेतला आहे। नंतर मी 2 कांदे बारीक चॉप करून ठेवले होते ते घालून घेतले। कांदे छान असे सॉफ्ट नरम होईपर्यंत गोल्डन सोनेरी कलर येतपर्यंत तेलामध्ये शिजू द्यायचा। नंतर त्यामध्ये घरचे काही बेसिक मसाले ॲड करून घेऊया। 1 टीस्पून लाल मिर्च पावडर, अर्धा टीस्पून हळदी पावडर, अर्धा टीस्पून गोडा मसाला, अर्धा टीस्पून किचन किंग मसाला, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा टीस्पून काळा मसाला। मसाले छान तेलामध्ये परतून घेऊया। मसाले छान आता तेलामध्ये शिजू देऊया। मसाले शिजवण्यासाठी आपण थोडं गरम पाणी ॲड करून घेऊया। नंतर छान मिक्स करून घेऊया आणि तेल रिलीज होईपर्यंत छान त्याला शिजू देऊया। त्यावर झाकणे झाकून ठेवून देऊया। छान आता तेल असं कढईला सुटेपर्यंत शिजू देऊया। हे बघा, छान आपला मसाला शिजला गेला आहे। नंतर त्यामध्ये आपण जे टमाटरची प्युरी तयार करून ठेवली होती ते घालून घेऊ। टमाटर सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। छान आता याला तेल याचं रिलीज होतपर्यंत शिजून घेऊया। हे बघा, छान असं तेल रिलीज झालेलं आहे। त्यामध्ये मी घरच्याच दुधाची साय घालून घेतल्या 1 चम्मच। नंतर बारीक क्रश करून कस्तुरी मेथी घालून घेतली आहे। नंतर त्याला छान मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता मी जे आपण फ्राय करून ठेवली होती लौकी ते घालून घेतलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। मी गरम पाणी ॲड केलं आहे। ज्या प्रकारे तुम्हाला ग्रेव्ही लागते त्या प्रकारे तुम्ही पाणी ॲड। हे बघा, छान आपली अशी मसालेदार चमचमीत लौकीची भाजी तयार झाली आहे। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेतली आहे। ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे। आता याला छान आपण एका याच्यामध्ये सर्व करून घ्या। हे बघा, चमचमीत अशी मसालेदार आपली लौकीची भाजी तयार आहे। एक बार खान तर बार बार मागन अशी ही भाजी आहे, टेस्टी। हे बघा, छान अशी भाजी आपली तयार झाली आहे। वरतून त्यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊया। एकदम
एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.